तिखट वाफोळी, तिखट वाफोळी, तिखट वाफोळी, तिखट वाफोळी. तिखट वाफोळी हा शब्द पाठ करत करत तुमच्या पुढे आलो. हा पदार्थ मी आमच्या एका जुन्या पुस्तकामध्ये पाहिला. जवळपास पुस्तक 100-125 वर्ष जुनंच असेल. त्यामध्ये हा पदार्थ आहे आणि थोडक्यात ढोकळ्यासारखा आहे, पण वेगळा आहे. लागतो सुद्धा अप्रतिम. म्हणजे मी एक पहिल्यांदा बनवून खाल्लं तेव्हा मजा आली खायला. म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावा. चला करूयात तिखट वाफोळी. 1 वाटी गहू, 1 वाटी उडदाची डाळ, त्याच्यानंतर 1 वाटी चणा डाळ आणि 1 वाटी तांदूळ. ह्याला आपण भरडा करून घेऊयाचा. यामध्ये मीठ, हे गरम पाण्यात भिजवून 7 ते 8 तास याला आपण तसंच ठेवूयात. साधारण ढोकळ्याचं पीठ कसं असतं तसं ह्याला भिजवायचं आहे. साधारण एवढं घट्ट ठेवायचं. हे फर्मेंट होईल तर थोडंसं अजून पातळ होईल. याला आपण एक 8 तास भिजत ठेवू. साधारण 8 ते 10 तास म्हणजे काल रात्री आपण हे बनवून ठेवलं आणि आता हे छान फुलून वर आलंय. हे छान असं फुललेलं आहे, फर्मेंट झालंय. आता यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडंसं हिंग आणि 3 चमचे तूप. नंतर हे मिश्रण पसरवायचं, पण हे ढोकळ्यापेक्षा पातळ असावं. याला पुढले एक 10 ते 12 मिनिटं आपण स्टीम करू. क्या बात आहे, मस्त फुललेला आहे. गॅस बंद करू. ह्याच्यातच एक 5 मिनिटं ठेवू आणि नंतर कट करू. हे जे स्टीमर मी वापरतोय ना, ह्याचं एक छान सोपं आहे की हे स्टीम झालं की इथून डिटॅच करायचं, बाजूला काढायचं. म्हणजे काय की ही जी वाफ आहे ही याच्यावर येत नाही आणि हे भांडं जे आहे हे इझिली काढू शकतो. आता कोणी असं नका म्हणू की या भांड्याची ॲडव्हर्टाईज करता का. हे भांडं माझ्याकडे नाही, हे भांडं मिळतही नाही माझ्याकडे, कुठे मिळतं हेही माहीत नाही. नाही तर लगेच म्हणाल किती पैसे घेतले हो भांड्याची ॲडव्हर्टाईज करायला. तेलात किंवा तुपात बुडवायचं म्हणजे याच्या वड्या छान निघतात. आणि यावर तूप घालून खातात बरं का. ही एक मजा आहे. म्हणजे दिसत जरी ढोकळ्यासारखं असलं तरी फोडणी नाही, याला तुपाने मस्त आंघोळ करून घालतात.
पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि थंडीचा मजा घ्या. नमस्कार.